नाव चॅनल. तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठांतर्गत NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी जी इम्प्लिमेंटेशन झालेली आहे त्याचा सिलेबस, विशेषतः फिजिक्स या विषयाचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ स्पेशली BSc फर्स्ट इयर विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये आपण इथं बघू शकताय. आधी सर्वप्रथम आपण स्ट्रक्चर बघूयात. त्यामध्ये आपल्याला इथं डिटेलमध्ये दिले की NEPचा हा कोर्स 4 वर्षाचा असणार आहे. त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7 आणि 8 असे 8 सेमिस्टर 4 वर्षामध्ये असणार आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण BSc फर्स्ट इयर सेम फर्स्ट याबद्दल बोलणार आहोत. तर यामध्ये बघा, मेजरमध्ये 3 विषय ठेवायचे असतात. उदाहरणार्थ फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी असे कोणतेही 3 विषय ठेवू शकता. परत त्यानंतर जेनरिक और ओपन इलेक्टिव्ह म्हणजेच आपण GEOE म्हणतो सब्जेक्ट, तोही कोणताही एक ठेवू शकतो आपण. परत त्यानंतर स्किल एनहान्समेंट कोर्स SEC तो एक ठेवायचा. परत त्यानंतर कंपल्सरी सब्जेक्ट जे असणार तुम्हाला म्हणजेच ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स L1 म्हणजे इंग्लिश असू शकतो तिथे. परत त्यानंतर IKS इंडियन नॉलेज सिस्टीम आणि VEC मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड डेमोक्रेसी हा विषय ठेवू शकता. असे टोटल हे 3, 4, 5 आणि 3 असे 8 विषय BSc फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टला असणार आहेत. तसेच सेमिस्टर 2साठी ॲज इट इज जे फर्स्ट सेमिस्टरला ठेवले होते 3 विषय ते ॲज इट इज असणार. म्हणजेच DSc 1-2, DSc 2-2, DSc 3-2. त्यानंतर GEOE मधला दुसरा पार्ट म्हणजेच जर तुम्ही त्या फॅकल्टी संदर्भातला विषय जर ठेवला असेल तर तिथे JE येणार, जेनरिक इलेक्टिव्ह मधला विषय येणार. म्हणजे उदाहरणार्थ सायन्स फॅकल्टीचा जर विषय असेल फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी हे विषय जर असतील तर तिथे GE येणार. आणि त्यानंतर OE म्हणजेच काय, ओपन इलेक्टिव्ह म्हणजेच अदर दॅन युअर फॅकल्टी म्हणजेच आर्ट कॉमर्सचा विषय तिथं असू शकतो. त्यामुळे ह्याला GEOE असे नाव दिले आहे. त्यानंतर SEC हा सेकंड सेमिस्टरसाठी पण असणार. परत त्यानंतर बघा इथं IKS निघून जातो आहे आणि त्या ठिकाणी करिक्युलर कोर्स एक ॲड होते. करिक्युलर कोर्समध्ये तुमचं काय असू शकते, NSS असू शकते, स्पोर्ट्स असू शकते, ETC. आणि त्यानंतर L1 म्हणजेच लँग्वेजचा दुसरा असणार, म्हणजेच इंग्लिशचा दुसरा विषय असणार तुमचा. परत त्यानंतर VEC म्हणजेच VECच्या ठिकाणी तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट सेमिस्टर होता. नंतर सेकंड सेमिस्टर तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्टडीज हा असणार. तर एकूण असे टोटल फर्स्ट सेमिस्टरला जेवढे होते तेवढेच विषय. म्हणजेच हा CCचा 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 8 सब्जेक्ट तुम्हाला सेकंड सेमिस्टरला असणार. तर आपण आता विशेषतः फिजिक्स विषयाचा डिटेलमध्ये सिलेबस बघूयात. तर इथे खाली आल्यानंतर आपण बघू शकताय हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यानंतर हे बघा BSc फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर, त्यालाच आपण DSc 1-1. आता फिजिक्स या सब्जेक्टचे पेपर नेम बघा काय आहे, मेकॅनिक्स अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता ह्यामध्ये टोटल दिलेले आहेत 5 टॉपिक. त्यामधला पहिला टॉपिक बघा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यामध्ये सब 5 पॉईंट आहेत. त्यानंतर पेंडुलम्स अँड ऑसिलेशन, त्यामध्ये 7 सब पॉईंट आहेत. त्यानंतर तिसरा इलेस्टिसिटी, त्यामध्ये 6 पॉईंट आहेत. सरफेस टेन्शन, त्यामध्ये 9 पॉईंट आहेत. परत त्यानंतर 5वा युनिट विस्कोसिटी, त्यामध्ये 10 पॉईंट दिलेले आहेत. हा झाला DSc 1-1चा विषय. त्यानंतर ह्याच विषयाचं तुमचं प्रॅक्टिकल असणार. प्रॅक्टिकलमध्ये मग तुम्हाला काय असणार, टोटल 10 प्रॅक्टिकल दिलेले आहेत. त्यामध्ये पहिले बघा LC म्हणजेच लिस्ट काउंट ऑफ व्हेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर बार पेंडुलम, बायोफिलर पेंडुलम, टॉर्शनल पेंडुलम, मोमेंट ऑफ इनर्शिया पे एन्युलर रीडिंग, सरफेस टेन्शन बाय लिक्विड ड्रॉप मेथड, त्यानंतर पॉयझन्स रेशो, विस्कोसिटी बाय स्टोक्स मेथड, त्यानंतर विस्कोसिटी ऑफ वॉटर बाय पॉयझलिस मेथड आणि लास्टच असणार तुमचं प्रॅक्टिकल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए फ्लायव्हील.
हा झाला DSCचा, म्हणजेच मेजर विषय थोडक्यात म्हणू शकतो आपण BSc फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरसाठी. तर त्यासाठी हे तुम्ही रेफरन्स बुक वगैरे खाली वापरू शकता किंवा टेक्स्ट बुक सोलापूर युनिव्हर्सिटीचे तुम्हाला भेटून जाईल. तर त्यानंतर परत ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स जे वही ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी पण 5 युनिट आहेत. त्यामध्ये पहिला युनिट कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस, दुसरा आहे तो सोलार एनर्जी, तिसरा आहे तो वाइंड एनर्जी, चौथा आहे तो बायोमास एनर्जी, पाचवा आहे तो एनर्जी कन्झर्वेशन. असे 5 टॉपिक तुम्हाला असतात. आता ह्याचे वेटेज तर बघायचे झाले तर मार्क्सचे वेटेज या ठिकाणी समोर दिलेले आहे. तर सर्वप्रथम एक्सप्लेन करायचं झालं तर DSCचं बघा, त्यामध्ये UA म्हणजेच युनिव्हर्सिटी असेसमेंट ते 30 मार्काचे असणार तुमचे, म्हणजे थेअरीचा पेपर 30 मार्कांचा तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर CA 20 मार्काचा असणार. CA म्हणजेच कॉलेज असेसमेंट, म्हणजे टोटल पेपर झाला तो तुमचा 50 मार्काचा पेपर असणार BSc फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरसाठी. त्यानंतर हे झालं प्रॅक्टिकलचं पण सेमच, DSCचं पण सेमच, ॲज इट इज 50 मार्कालाच आहे तो पण, आणि GUEचं पण सेमच. म्हणजे DSCचं इथं बघू शकता तुम्ही 50च मार्क आहेत त्याला पण. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर प्रॅक्टिकलला पण 50च मार्क आहेत. परत त्यानंतर खाली गेल्यानंतर जे विद्यार्थी GEOE फिजिक्स ठेवतील त्यांना पण UA 30 मार्काचा असेल आणि CA 20 मार्काचा असेल. त्यानंतर खाली गेल्यानंतर इथं बघू शकता आपण ज्या विद्यार्थ्यांनी SEC मी वरती सांगितलेलं जो विद्यार्थी जो विषय ठेवेल स्किल एनहान्समेंट कोर्सचा त्या विषयाचा सेपरेट सिलेबस असणार. म्हणजे त्यामध्ये विशेषतः फिजिक्स संदर्भात आपण जर बघितलं तर त्यामध्ये कोर्स नेम आहे बघा, मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ हाऊसहोल्ड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आता त्यामध्ये सेम ॲज इट इज प्रॅक्टिकल करायचे आहेत. त्यामध्ये लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट त्यामध्ये पहिलं दिले बघा, स्टडी ऑफ व्हेरियस युनिट इन इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटीमध्ये यूज होणारे व्हेरियस युनिट त्याचं स्टडी करायचं म्हणजे त्याचे प्रॅक्टिकल असणार, म्हणजेच थोडक्यात ओळख करून घ्यायची. आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट सेम ॲज इट इज. परत त्यानंतर यूज ऑफ मल्टीमीटर, परत त्यानंतर फ्यूज चेकिंग अँड फॉल्ट फाइंडिंग इन इलेक्ट्रिक सर्किट्स. परत त्यानंतर अर्थिंग अँड इट्स सिग्निफिकन्स. त्यानंतर 6 नंबरचं बिल्ड अँड टेस्ट स्विच बोर्ड आपल्याला काय करायचं आहे, टेस्टिंग करायचं. त्यानंतर टेस्टिंग फॉल्ट फाइंडिंग इन इलेक्ट्रिकल फॅन, जो इलेक्ट्रिकल फॅन असतो त्याचं काय करायचं आहे, टेस्टिंग करायचं आपल्याला. परत त्यानंतर 8 नंबरचं दिलं आहे बघा, जे मिक्सरमध्ये एखादा फॉल्ट झाला तर तो कसा टेस्ट करायचा किंवा कसा शोधून काढायचा ते आपल्याला यामध्ये आहे. परत त्यानंतर ॲज इट इज इलेक्ट्रिक आयर्न आहे. परत त्यानंतर टेबल लॅम्प आहे. परत त्यानंतर असे सोपे SECसाठी सोपे असे जे हाऊसहोल्ड म्हणजेच घरी वापरता तुम्ही त्या संदर्भातील स्किल तुमचे वाढवण्यासाठी हा पार्ट NEPमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये बघा 12 नंबरचं बघा काय दिलं आहे, UPS अँड इन्व्हर्टर, म्हणजे बॅटरी वगैरे असते त्यावरती इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस चालतात त्या संदर्भात दिले. परत त्यानंतर टू फाइंड इलेक्ट्रिकल फॉल्ट ऑर करंट इन बोर्ड अँड इलेक्ट्रिक वायरिंग बाय युजिंग टेस्टर, म्हणजे टेस्टर वापरून कुठं फॉल्ट वगैरे PC बोर्डमध्ये झाला आहे का ते बघायचं आहे आपल्याला. परत त्यानंतर 14 बघा, टेस्टिंग अँड रिपेअरिंग इलेक्ट्रिकल चोक, LED बल्ब, LED ट्यूब, LED फोकस इत्यादी आपल्याला चेक करायचं आहे. परत त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन अँड बिलिंग, म्हणजे जे तुमचं लाईट बिल वगैरे येतं इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे लाईटचं ते आपल्याला कसं येतं ते चेक करायचं, म्हणजे किती वॅटला किती रेट वगैरे आहे. परत त्यानंतर 16 नंबरचं आहे फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर चेकिंग ऑफ फॉल्ट, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा जे चेकिंग असते ते पण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर टेस्टिंग अँड रिपेअरिंग ऑफ इलेक्ट्रिक बेल, म्हणजे इलेक्ट्रिक बेलचं आपल्याला काय करायचं आहे, टेस्टिंग करायचं. ते खराब वगैरे झालं असेल तर त्याचं काय करायचं, टेस्टिंग करायचं. म्हणजेच घरामध्ये जे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्याचं रिपेअरिंग कसं करायचं थोडक्यात हा SEC फिजिक्सचा विषय आहे. परत त्यानंतर सेमिस्टर सेकंड नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात आपण.